नमस्कार, आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी आज हिरव्या टमाट्याची चटणी बनवणार आहे आणि हिरवी मिरची घालून. तर मी तर कच्चे शेंगदाणे घेतला आहे एक अर्धी वाटी आणि लसूण पाकळ्या घेतला आहे 10-12 आणि हिरव्या लसणाची पात घेतला आहे आणि कोथिंबीर. तर चला, गॅसवरती तवा ठेवला आहे लोखंडी. तर त्यात आपल्याला अगोदर शेंगा भाजून घ्यायचा आहे. शेंगा खरपूस भाजून घ्यायचे आहेत छान एकदम, म्हणजे चटणी आपली छान होईल. इथे शेंगा भाजून झाले आहेत. एका प्लेटामध्ये काढून घ्यायचं आहे ह्याला. तसंच ह्याच तव्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची अगोदर भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाकायचं आहे म्हणजे लवकर भाजते हिरवी मिरची. ही सप्पकच आहेत थोड्या मिरच्या, जास्त तिखट पण नाही आणि सप्पक पण नाही अशा आहेत. एक 2 ते 3 मिनिटात आपली ही मिरची भाजून निघेल. यातच आपल्याला लसूण पाकळ्या टाकायचा आहे. हे पण मिरची सोबत छान भाजून घ्यायचं आहे. भाजलेले ना लसणाला खूप छान चव येईल चटणीला. तर इथं मिरची छान भाजली आहे. आता हिरवे टमाटे भाजून घ्यायचे आहे तव्यामध्ये. तर ही मिरची आणि लसूण काढून घ्यायचं आहे आपल्याला. टमाटे छान भाजून घ्यायचं आहे. एक 3-4 मिनिट लागतील ह्याला भाजण्यासाठी. ह्याचे भाग करून घ्यायचे आहेत म्हणजे लवकर भाजतील. थोडं तेल टाकायचं आहे. भाग मी नंतरच करते. प्लेट झापून घ्यायचं आहे म्हणजे थोडं मऊ झाले ना त्याचे चाकूच्या साह्यानं भाग करून घ्यायचं. बघा इथे टमाटे भाजत आले आहेत. परत एकदा पलटून घेऊया दुसरी बाजूनं. आणखीन एकदा प्लेट झाकून घ्यायचं आहे. बघा छान भाजले आहेत टमाटे, तेला दोन्ही बाजूनं भाजले आहेत. तर हे चाकूच्या साह्याने कट करून घ्यायचं आहे म्हणजे मिक्सरला छान बारीक होतील. थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. हिरवी मिरची, लसूण आणि ही टमाटे. इथे मिक्सरला बारीक करून घेतला आहे. यातच आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि लसणाची पात टाकायची आहे हिरवी. म्हणजे हिरवी लसणाची पात टाकली ना खूप छान लागते चटणी. आणि भाजलेले शेंगदाणे पण टाकायचं आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे मिक्सरला आणखीन एकदा. बघा खूप छान झाली आहे चटणी इथं. आणि लसणाची पात घातल्यामुळे तर खूप छान लागते हिरवी. वरनं तेल टाकायचं आहे कच्चं आणि भाकरीसोबत खूप छान लागेल ही चटणी. एकदम मस्त झाली आहे. गावाकडची चटणी अशी बनवतात गावाकडे चुलीवरती. तर मी हे गॅसवरतीच बनवलं आहे. खूप छान झाली आहे.